नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुंबई पोलीसचा पेपर नक्की कशा पद्धतीने असेल याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहे. वन लाइनर असेल की तुम्हाला लॉंग क्वेश्चन टाइप असतील, सोपा असेल, मीडियम असेल की अवघड असेल, या सगळ्या याच्यामध्ये आपलं सध्या मन फिरतंय की नक्की कुठल्या पद्धतीनं पोलीस भरतीला आपण पेपर असला की कशा पद्धतीने टॅकल केलं पाहिजे याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहे. व्हिडिओच्या ह्या पूर्वीचा एक व्हिडिओ जर आपण नीट बघितला तर आपण त्याच्यामध्ये पोलीस भरतीचे जे काही पेपर पॅटर्न आहेत त्याच्याबद्दल बोललेलो आहोत. पेपर पॅटर्न नक्की कशा पद्धतीचे असतात याच्यामध्ये डिटेलमध्ये जर तुम्हाला बघायचं असेल तर आपला या पूर्वीचा व्हिडिओ बघा, तुम्हाला संपूर्ण समजून घेता येईल. बघा, पेपर पॅटर्न आपण बघितले होते की साधारणतः 25 प्रश्नांचा, म्हणजे मराठी गणित बुद्धिमत्तेचा आणि जीएस चे 25 प्रश्न, अशा पद्धतीचा पॅटर्न नंबर 1 बघितला होता आपण. पॅटर्न नंबर 2 बघितलेला होता की 20 मराठी गणित बुद्धिमत्ता 20 प्रश्न असतील आणि जीएस चे 40 प्रश्न असतील, अशा पद्धतीचा पॅटर्न. आणि तिसरा पॅटर्न बघितला होता की साधारणतः 30-40 प्रश्न हे मराठी गणित बुद्धिमत्तेचे असतील आणि 70 ते 60 प्रश्न, 60 ते 70 प्रश्न हे जीएस चे असतील. ओके, तर मित्रांनो इथं महत्वाचा हा पेपर पॅटर्न नाही, यापूर्वीचा आपला व्हिडिओ आहे पेपर पॅटर्नचा, तो कशा पद्धतीने टॅकल करायचा हेही आपण त्या व्हिडिओमध्ये बघितलंय. आता महत्वाचा मुद्दा आहे की मुंबईला पोलीस भरतीचा पॅटर्न कसा असू शकतो. ओके, मागच्या 2 भरत्यांचा विचार करता मुंबई पोलीसचा आपल्याला सेकंड नंबर पॅटर्न चाललेला बघायला मिळतो. मागील 2 भरत्यांमध्ये अशा पद्धतीचा पोलीस भरतीचा पॅटर्न साधारणतः राहिलेला होता. म्हणजे इथं 50 प्रश्न जरी असले जीएसचे तरी जीएसचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात होतं. बघा आता मित्रांनो, जीएस मध्ये परत आपण डिटेल मध्ये बघणार आहे की याच्या पुढे आपला एक व्हिडिओ येणार आहे की ज्याच्यामध्ये आपण मुंबई पोलीसला नक्की कुठल्या विषयांचा कशा पद्धतीने अभ्यास करायचा हे सुद्धा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहे. याच्यासाठी तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या आपल्या मुंबई पोलीसच्या पेपरमध्ये चांगले मार्क्स मिळवता येतील. तशा पद्धतीचं आपण प्लॅनिंग या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून. ठीक आहे, बघा आता 20-20 जो पॅटर्न चालला तर याच्यामध्ये वन लाइनर क्वेश्चन असतील की लॉंग क्वेश्चन असतील. तर मित्रांनो लक्षात घ्या, कितीही जरी अवघड पेपर किंवा कितीही जरी सोपा पेपर असला तर त्याच्यामध्ये सगळेच काय वन लाइनर किंवा सगळेच तुम्हाला लॉंग क्वेश्चन टाइप प्रश्न असतील अशातला भाग नाहीये. असले जरी तुम्ही जरी मागे बघितलं असेल की 2021 चा झालेला पेपर, याच्यामध्ये मोठे प्रश्न एमपीएससी पॅटर्न सारखे प्रश्न खूप आलेले होते, पण गेल्या वर्षीचा पेपर जर बघितला तर एवढे प्रश्न त्याच्यामध्ये नाही आहेत. थोडेफार प्रश्न स्वाभाविक आहेत असणं बरोबर आहे, ठीक आहे, पण डिटेलमध्ये जर तुम्ही पेपर अनालाइज केलं तर तुमच्या लक्षात येईल की वन लाइनर हा सर्वात जास्त प्रश्न असतात आणि पोलीस भरतीचा तो एक ढाचा आहे, रचना आहे जशी की वन लाइनर प्रश्न विचारतात. मॅक्स क्वेश्चन हे तुम्हाला वन लाइनर बघायला मिळतील, थोडेफार प्रश्न असू शकतात. ओके, बाकी तुम्ही गणिताचा जर विचार केला, गणित आणि बुद्धिमत्ता, गणित आणि मेंटल ॲबिलिटी म्हणजे रिझनिंगचा पार्ट, आपला बुद्धिमत्तेचा पार्ट, याच्यामध्ये या वर्षी जर आपण नीट अनालाइज केलं तर आपल्या गोष्ट लक्षात अशी येते की 2024 या वर्षामध्ये जे काय आतापर्यंतचे पेपर झाले, म्हणजे बाकी सगळ्या जिल्ह्यांमध्ये आता भरती झालेली आहे, तिथे जे झालेले पेपर त्याच्यामध्ये मराठी व्याकरणाचा भाग, शब्दार्थ नाही म्हणत आहे मी तुम्हाला, व्याकरणाचा भाग, गणिताचा भाग, मेंटल ॲबिलिटीचा भाग, हे प्रश्न ऍव्हरेज क्वेश्चन आहेत. म्हणजे एवढे सुद्धा अवघड प्रश्न तिथे विचारलेले नव्हते, एक ऍव्हरेज प्रश्न होते. ठीक आहे, मराठीमध्ये शब्दार्थाचा जो भाग आहे, मराठी शब्दार्थ भाग, शब्दार्थाचा भाग जो आहे हा खूप डिफिकल्ट प्रश्न विचारलेला आहे. शब्दार्थ खूप अवघड गेले मुलांना, हे तुम्हाला मागचे पेपर बघून कळत असेल. ठीक आहे, म्हणजे शब्दार्थ कुठून आले याचा सोर्स आपल्याला तसा लगेच सापडत नाही. आता मोरावाळंबे सरांच्या पुस्तकातून जे काही शब्दार्थांचं पुस्तक आहे तर त्याच्यातून हे प्रश्न बऱ्यापैकी होते, पण शब्दार्थ हे अवघड होतेच. ह्या सगळ्या झालेल्या भरत्यांमध्ये प्रश्नपत्रिका आपण बघितलं ते आपल्याला लक्षात येतं. पण गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न मात्र आणि मराठी व्याकरणाचे प्रश्न मात्र बऱ्यापैकी ऍव्हरेज प्रश्न होते, सोपे होते. राहिला प्रश्न जीएसचा, तर मित्रांनो जीएसचे प्रश्न हे तुम्ही लक्षात घेतलं असेल की करंट अफेअर वगैरे हे थोडंसं टफ जात आहे किंवा रेग्युलर आहेत, पण त्याच्यात करंट अफेअर विचारण्याचं प्रमाण वाढत चाललंय या वर्गांमध्ये, म्हणून करंट अफेअरची तयारी सुद्धा आपण करणं तसं गरजेचं आहे. ओके, बघा आता मुंबई पोलीसचा जर पेपरचा विचार केला तर साधारणतः अशाच पद्धतीनं होऊ शकतो. वन लाइनर मॅक्स क्वेश्चन असतील, बऱ्यापैकी प्रश्न हे लॉंग क्वेश्चन हे खूप कमी असतील. दुसरी गोष्ट, गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरणाचा भाग हा जसा इतर जिल्ह्यांमध्ये आला तशा पद्धतीनं राहण्याची जास्त शक्यता आहे, कारण आतापर्यंत जे काही पेपर झाले त्याच्यावरून आपण तुम्हाला सांगतोय. शब्दार्थ मात्र दरवेळेस प्रमाणे सगळीकडेच अवघड आहेत, त्या पद्धतीनं आपण राहू शकतो, तर तयारी सुद्धा आपण तशा पद्धतीनं करणं आवश्यक आहे. ओके, बाकी तुम्हाला हा मुद्दा समजला असेल. आता जीएस चे 4 ते 5 प्रश्न हे मेरिट क्वेश्चन असतातच, दरवेळेस असतात, प्रत्येक पेपरमध्ये असतात. एक 4 ते 5 प्रश्न असे असतात की ते बऱ्यापैकी
कन्फ्युज करणारे असतात किंवा सगळ्यांनाच त्या प्रश्नाची उत्तरे येतच असतील, ऍव्हरेज मुलांना येतच असतील असं नाहीये, ठीक आहे. मग ते प्रश्न मेरिट क्वेश्चन ठरू शकतात, ते कॉमन आहे. पण मला हे म्हणायचं आहे की जरी पेपर ह्या पद्धतीने आला तरी तुम्हाला ग्राउंडचा जर तुम्ही ऍव्हरेज स्कोर पकडला 40चा प्लस तुम्ही 85 ची लेखी जर पकडली तर तुम्ही 125 हा सेफ स्कोर राहू शकतो. मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, मी तुम्हाला आता कितीही सांगितलं की हा सेफ स्कोर आहे वगैरे, हे असं राहत नाही. हे डिपेंड पेपरवरती आहे. पेपर अवघड असला की तुम्हाला कट ऑफ खाली आलेला बघायला मिळतो, पेपर सोपा असला ऑब्विसली कट ऑफ वरती जाणार आहे, ठीक आहे. पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही गेल्या वर्षीचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला मुंबई पोलीसच. मुंबई पोलीसला एससी कॅटेगरीला गेल्या वर्षी 276 जागा होत्या, 114चा कट ऑफ आलाय, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. बघा आता मी काय म्हणतोय, 114 आणि 114 पेक्षा जास्त मार्क्स मिळवणारी एससी कॅटेगरीची 276 मुलं आहेत मुंबईमध्ये जी सिलेक्ट झाली. 276 जागा होत्या एससीच्या सर्वसाधारण मुलांच्या, या जागांवरती 114 पेक्षा जास्त मार्क्स घेणारी किंवा 114 मार्क्स आणि वय जास्त असणारी मुलं 114 मार्क्स वाले सिलेक्ट झालेले आहेत. मुद्दा हा आहे की 114, 113, 112 या 3 मार्क्स वरती खाली मित्रांनो 900 पेक्षा जास्त मुलं आहेत, 900 पेक्षा जास्त. याचा अर्थ काय, अभ्यास तर संपूर्ण महाराष्ट्र करतोय पण ही ह्या मार्क्स वरती असणारी 900 पेक्षा जास्त मुलं का तिथं राहिली, कारण त्यांनी सिली मिस्टेक केल्या म्हणून त्यांचा स्कोर 114, 113, 112 वरती राहिलेला आहे. आणि ज्या मुलांनी सिली मिस्टेक टाळल्या, आपले स्वतःचे मार्क्स स्वतः मिळवले, ती मुलं आज मुंबई पोलीस मध्ये आपल्याला नोकरी करताना बघायला मिळतात. समजताय का, म्हणजे त्यांच्या अंगावरती वर्दी आलेली आहे. ज्यांनी सिली मिस्टेक केल्या ते मागे राहिले, ज्यांनी सिली मिस्टेक कमी प्रमाणात किंवा टाळल्या, केल्याच नाही सिली मिस्टेक, ती मुलं मात्र आपल्याला सिलेक्ट झालेले बघायला मिळतात. कारण महाराष्ट्र हा संपूर्ण सेम पद्धतीने अभ्यास करतो, कोण ह्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं काय करतो असं नाहीये. त्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला तेवढे मार्क्स, स्वतःचे आपले जे काही मार्क्स आहेत ते मिळवता आले पाहिजेत. याचा अर्थ सिली मिस्टेक करायला नको. ज्या विद्यार्थ्यांनी सिली मिस्टेक केल्या त्यांना पुढच्या वर्षीची भरती द्यावी लागली, हे लक्षात घ्या. आणि ह्या वर्षीचं सुद्धा सेम तसंच आहे. याच्यावरती मी तुम्हाला पाहिजे तर एक व्हिडिओ डिटेल मध्ये तुम्हाला शो करेन की कशा पद्धतीनं कुठल्या गोष्टी झालेल्या आहेत, याच्यावरती आपण नक्की व्हिडिओ काढू, ठीक आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. मुंबईचा पेपर कसा असेल हे तुमच्या लक्षात आलं असेल. मी प्रत्येक विषयाबद्दल डिटेलमध्ये सांगितलं. मराठी गणित बुद्धिमत्तेला तुमच्या लक्षात असेल की बेसिक क्वेश्चन येऊ शकतात किंवा ऍव्हरेज क्वेश्चन असतील, जास्त डिफिकल्ट नसतील. डिफिकल्ट काय असू शकतं तर मराठी शब्दार्थ जो ह्या वर्षी दिसतोय आपल्याला, आणि जीएस चे प्रश्न हे सुद्धा ऍव्हरेज असतील. आता कुठल्या जीएस मध्ये कुठले सिक्वेन्स राहतील, म्हणजे सगळ्यात जास्त प्रश्न कुठले असतील, त्याच्यानंतर कुठले असतील किंवा कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे जीएसचा, याच्यावरती सुद्धा आपण लवकरच व्हिडिओ काढू, ठीक आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा. आणि लेखी परीक्षेच्या तयारीसाठी आपलं मिशन खाकी नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता तुम्ही. ऑफलाईन पद्धतीने तुम्ही तयारी करायची असेल तुम्हाला तर आपल्याकडे कांदिवलीमध्ये, मुंबईमध्ये स्वराज्य करिअर अकॅडमीची आपली शाखा आहे, तिथं तुम्ही नक्की भेट द्या, ओके. आणि जर तुम्हाला पुस्तकाच्या माध्यमातून तयारी करायची असेल तर 45,000 प्लस नावाचा जम्बोचा जो सिद्धेश्वर हाडबेस सरांचा पुस्तक आहे, हा पुस्तक अतिशय महत्वाचा आहे. मार्केटमध्ये तो अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि सर्वच पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. वर्गीकृत पद्धतीने याच्यामध्ये काय केलेलं आहे, टॉपिक वाईज, म्हणजे तुम्हाला प्रत्येक टॉपिक हा डिटेलमध्ये त्याच्यावरती आलेले प्रश्न, हे मागील भरत्यांचे सगळे प्रश्न तुम्हाला त्याच्यात बघायला मिळतात. आता ह्या वर्षी जे काही पेपर झाले ते तुम्ही नीट बघितले आणि 45,000 जम्बो जर पुस्तक बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की रिपीटेड क्वेश्चनचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. ज्या विद्यार्थ्यांनी हा पुस्तक वापरलाय त्यांना त्याचा फायदा नक्कीच झालाय, ठीक आहे. म्हणून नक्की बघू शकता तुम्ही. हा पुस्तक आवडल्यास नक्की खरेदी करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.